आज आपण CPU ओपन करून त्याचे पार्ट्स बघणार आहोत, इंटरनल पार्ट्स. ते तुम्ही बघू शकता इथे. याचे फ्रंट पॅनल, बॅक पॅनल पण बघायचे आहे आपल्याला. आणि हा एक CPUचं एक आर्किटेक्चर आहे बघा तुम्ही. इथे आहे हा CPU मेन आणि हा एक्झॉस्ट फॅन दाखवत आहोत आपण. हे आहे मदरबोर्डचा पूर्ण पार्ट आहे, ग्रीन कलरमध्ये जो दिसत आहे तुम्हाला. आणि इथे पूर्ण त्याचे इंटरनल पार्ट्स ठेवलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता. मेन पार्ट्स कोणते आहे? एक्झॉस्ट फॅन आहे, हार्ड ड्राईव्ह आहे, SMS आहे, आणखी तुम्हाला काय दिसेल इथे रॅम आहे. जे मेन पार्ट्स आहेत ते तुम्ही बघू शकता. CPU सॉकेट आहे, CPU प्रोसेसर सॉकेट आहे. आणि त्याचे पॅनल्स पण तुम्ही बघू शकता. पॅनल्सचे साईडनी पॅनल्स आपण बघू शकतो. इकडे फ्रंट पॅनल जे तिकडे USB पोर्ट तुम्ही कनेक्ट करतायत ते, आणि इकडे बॅक पॅनल राहील. तिथे बॅक पॅनलला तुम्ही इथरनेट लॅन केबल कनेक्ट करता, RJ45 कनेक्टर. CPU इथे आहे. हा कम्प्युटरचा एक तुमचं प्रॅक्टिकल आहे, कम्प्युटर प्रॅक्टिकल जो कोपा ट्रेडला असतो. कोपा ट्रेडचं फुल फॉर्म तुम्हाला माहीत आहे, कम्प्युटर ऑपरेटर आहे, प्रोग्रामिंग असिस्टंट. या कोपा ट्रेडमध्ये प्रात्यक्षिक आणि थिअरी सैद्धांतिक असतात. तर हे प्रात्यक्षिकचा एक पार्ट आहे. तसं थिअरी आणि प्रॅक्टिकल एकत्रच जॉईन असते. पण प्रॅक्टिकलमधला हा एक पार्ट आहे तुम्हाला इंटरनल कंपोनंट ऑफ CPUला आपण सिस्टम असेही म्हणतो. आणि CPUचं फुल फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. या सेंट्रल प्रोसेसिंग युनिट इथे हे आहे पार्ट्स हार्ड ड्राईव्ह. आपण ते पार्ट्स बघत आहोत. तर आपल्याला ठीक आहे. जे आणखी बाकीच्यांना काय काय समजलं सांगायचं. आर्किटेक्चर डायग्राम काढायची आहे आणि त्याचे बेसिक पार्ट्स त्यांना बघायचे आहे. तर त्यांना एक आपण जुना CPU दाखवत आहोत, ते तुम्ही बघू शकता. मदरबोर्ड पार्ट आहे पूर्ण तो. CPU आहे हा मदरबोर्ड पार्ट. हा DVD ड्राईव्ह. CPUचा आतमध्ये स्लॉट येत आहे. ते न्यूस्टॅनचं आहे. पहा आता ते झूम करून बघशील तू. PCU ना PSU हार्ड ड्रायव्हर, DVD रीडर, हे ऑडिओ RJ45. हा ना, इथे कुठे आला RJ45 इथे खाली आहे हा वाला. आणि हा VGA आणि हा सिरियल बोर्ड. आणि हे पिन कशाची आहे? HDMI. आणि हा मदरबोर्ड. हे पूर्ण मदरबोर्ड पॅनल आहे पूर्ण. हे CPU आणि SD रॅम. हे हार्ड ड्राईव्ह. कोणती ती नाही, पहिले तिकडे हात लागवते ना तू. हार्ड ड्राईव्ह. ठीक आहे, समजलंय. नेक्स्ट हार्ड ड्राईव्ह. अशा पद्धतीने नवीन बॅचने CPUचे पूर्ण इंटरनल पार्ट्स बघितलेले आहे, मदरबोर्डचे पार्ट्स बघितलेले आहे. आणि त्याला ओपन CPUला कसं करायचं आणि त्याला कंप्लीट क्लोज कसं करायचं हे सुद्धा त्यांनी चेक केलेलं आहे. आणि या